नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा काळा पहाड आणि कृष्णकुमारी ही सादर करत आहे. या कथेचा पुढील भाग 9. चंद्रवदनाने 5 तास झोप घेतली. नंतर तो मैपतरावांच्या 2 माणसांना भेटला आणि मकाव बद्दलची सर्व माहिती घेतली आणि काही सूचना घेतल्या. ते आटोपल्यानंतर त्यानं कृष्णकुमारीला जेवायला एका हॉटेलमध्ये नेलं. जेवण करताना ती म्हणाली, तुम्ही जरी वरकरणी हसत असला तरी काहीतरी विशेष घडलं असावं असं तुमचा चेहरा सांगत आहे. काही घडलेलं नाही, तो म्हणाला. माझा भाऊ तो सुरक्षित आहे. मग काय झालंय काय? गेल्या रात्री काय घडलं काय? होय, सूर्यकांताला का तुरुंगात घालण्यात आलं आणि दीनदयाळचा का खून करण्यात आला ते शोधून काढण्यात आलं. त्यानं तिला ती हकीकत सांगितली तेव्हा ती म्हणाली, तुम्ही मला सर्व काही सांगितलेलं नाही, बरंच काही दडवून ठेवलेलं आहे. काय दडवलंय? ते गुप्त रेडिओ स्टेशन उद्ध्वस्त करून तिथल्या यंत्राचा त्या बॉम्बशी जोडलेला संबंध तोडणे हा एकच मार्ग आहे असं तुम्ही म्हणालात. पण त्या बेटावर राजकीय कारणामुळे भारत सरकार हालचाल करू शकणार नाही असंही तुम्ही म्हणालात. पण मैपतरावांनी तुम्हाला तिथे पाठवण्याचे ठरवले हे सांगितलं नाही. कृष्णकुमारी, मैपतरावांनी मला सांगितलेलं नाही, पण तरीही मला तिथे गेलं पाहिजे. तुम्ही तिथे काय करणार आहात? तिथला ट्रान्समीटर नादुरुस्त करणं हे माझं काम आहे. ते केल्यानंतरच मैपतरावांना ते बॉम्ब सुरक्षित ठिकाणी नेऊन निकामी करण्यात येतील. पण तुम्ही ते मैपतरावांना कळवणार कसं? तिथल्या दुसऱ्या ट्रान्समीटरवरून मी मैपतरावांना संदेश पाठवणार आहे. तिच्या अंगावर शहारे आले. कदाचित चंद्रवदन पुन्हा आपल्याला दिसणार नाही ही कल्पना तिला असह्य होत होती. त्यानं तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, कृष्णकुमारी, चिंता करू नकोस. काळा पहाडनं अद्यापर्यंत अपयश मिळवलेलं नाही. विमानावर त्याला निरोप देण्यासाठी कृष्णकुमारी आणि मैपतराव हजर राहिले होते. मैपतराव अस्वस्थ होते. त्यांच्याच्याने रावेना तेव्हा त्यांनी चंद्रवदनला एका बाजूला नेले. चंद्रवदन, मी याबद्दल खूप विचार केलाय. आपलं सरकार या गोष्टीचा तातडीने विचार करत आहे. त्यांना यातून कदाचित काही मार्ग काढता येईल असं वाटतंय. तुम्ही तिथे जाणं म्हणजे आत्महत्या आहे असं मला वाटतं. तुम्ही आपला बेत रहित करावा. मैपतराव अत्यंत बुद्धिमान माणसांनी 8 वर्ष मेहनत करून शिजवलेलं एक कारस्थान आहे. भारतासारख्या नुकत्याच स्वतंत्र झालेल्या राष्ट्रातील तज्ज्ञांना अवघ्या 24 तासात ते हाणून पाडता येईल असं तुम्हाला वाटतं की काय? माझी तशी खात्री नाही, पण आता पणबिण काही नाही, चंद्रवदन निश्चयी स्वरात म्हणाला. मला आता गेलंच पाहिजे. मैपतरावांनी त्याला गाढ आलिंगन दिलं. पूर्वी कधीही न दिसलेले भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटले होते. चंद्रवदन हसतच विमानात चढला आणि काही क्षणात ते उंच उडाले. ते विमान मकाव बेटावर सरळ उतरू शकत नव्हतं, पण मैपतरावांनी त्याच्यासाठी सर्व प्रकारची व्यवस्था केली होती. मकावपासून थोड्या अंतरावर असलेल्या एका छोट्या बेटावर चंद्रवदनाला पॅराशूटच्या साहाय्यानं उतरवण्यात आलं. तेथे त्याच्यासाठी जलद गतीची छोटी मोटरबोट तयार होती. त्या मोटरबोटीनं त्याला मकाव येथे एका सुरक्षित ठिकाणी उतरवण्यात आलं. काळापहाड मकाव येथे तर पोहोचला, पण पुढं काय? मकाव हे काय फार मोठे बेट नव्हते, पण व्यापारी देवघेवीसाठी त्या बेटाचा उपयोग करण्यात येत असल्यामुळे तेथे बरीच वस्ती होती आणि बेटाच्या संरक्षणाची व्यवस्था पोलिसांऐवजी लष्करावर सोपवण्यात आली होती. तिथल्या एका कुन्हा नावाच्या माणसाला भेटावं अशी मैपतरावांनी सूचना दिली होती. कुन्हाचा भारताच्या गुप्तहेर खात्याशी संबंध होता आणि कुन्हा त्याला ते शक्य ते सहाय्य करील असं त्याला सांगण्यात आलं होतं. कुन्हाचं एक हॉटेल होतं. त्या हॉटेलकडे कोणत्या मार्गाने जाता येईल हे दाखवणारा एक नकाशा काळा पहाडजवळ देण्यात आला होता. त्या नकाशाप्रमाणे काळा पहाड संध्याकाळच्या गर्दीतून वाट काढत कुन्हाच्या हॉटेलमध्ये पोचला. काळा पहाडनं एका कोपऱ्यात बसून चहा मागवला. तो अनोळखी इसम आहे हे कुन्हाने ओळखलं होतं. तो चौकशी करण्यासाठी जवळ आला तेव्हा काळा पहाडनं त्याच्या इतर गिराहिकांच्या नजरेत येणार नाही अशा प्रकारे आपल्या जवळचं ओळखपत्र त्याला दिलं. कुणानं संधी साधून त्याला आतल्या खोलीत घेऊन गेला. नंतर त्यानं विचारलं, तुम्हाला काय हवे होते? या बेटावर कुठेतरी एक रेडिओ स्टेशन आहे, त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? नाही, रेडिओ स्टेशनची व्यवस्था इथे नाही. तुमची माहिती चुकीची आहे. काळा पहाड विचारात पडला.
सुलतान मकाव बेटावर गेला एवढ्या माहितीच्या आधारे ते गुप्त रेडिओ स्टेशन तेथेच असावे असा मैपतरावांनी तर्क केला होता. पण तो केवळ तर्कच होता. आपली सर्व मेहनत फुकट जाणार की काय? ज्या ठिकाणी बाहेरच्या माणसांना जाऊ देण्यात येत नाही अशी एखादी जागा आहे काय? काळा पहाडनं विचारलं. दक्षिण दिशेला एक मनोऱ्यासारखी इमारत बांधण्यात आली आहे. तिच्या भोवती किल्ल्यासारखे तट बांधण्यात आले आहेत आणि त्या इमारतीपासून अर्ध्या मैलापर्यंत कोणीच जाऊ शकत नाही अशी व्यवस्था केलेली आहे. पण तिथे काही वायरलेस असावे असं काही दिसत नाही. शिवाय ती जागा खाजगी मालकीची आहे. तशा प्रकारची एखादी दुसरी गुप्त जागा इथे नाही ना? काळा पहाडनं विचारलं. नाही, कुन्हा म्हणाला. या बेटाची मला खडानखडा माहिती आहे. तुम्ही जे शोधत आहात ते जर या बेटावर असलं तर ते त्याच ठिकाणी सापडेल. कुन्हा तिथल्या खिडकीजवळ उभा होता. तेथून रस्ता दिसत होता. बरेच सैनिक शिस्तीनं त्या हॉटेलकडे येत आहेत असं त्याला दिसलं आणि तो घाबरला. बुटांच्या आवाजावरून ते सैनिक हॉटेलसमोर थांबले असावेत हे त्याने ओळखलं. अरे देवा, ते तुमच्याच मागे असावेत, कुन्हा घाबरून म्हणाला. एक भारतीय इसम आलाय अशी बातमी हॉटेलात बसलेल्या कोणातरी चाडकोळ माणसानं त्यांना पाठवली असावी. मी त्यांना थोपवून ठेवतो. तुम्ही एवढ्या अवधीत पाठीमागल्या दाराने बाहेर पडा. कुन्हा घाईघाईनं हॉटेलच्या पुढल्या दिवाणखान्यात गेला आणि काळा पहाडनं पाठीमागल्या दाराला हात घातला. तोच त्याला बाहेर बुटांचा आवाज ऐकू आला. सैनिकांनी त्या घराचे सर्व मार्ग रोखले होते. कुन्हा बाहेरच्या खोलीत अधिकाऱ्यांबरोबर पोर्तुगीज भाषेत बोलत होता. आतल्या खोलीत कोणी नाही आणि कोणीतरी खोटी चहाडी केली असावी असे ते सांगत होता. पण अधिकाऱ्यानं त्याला गप्प बसवलं. काळा पहाडनं तिथून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला पण तेथे त्याच्या उपयोगी पडण्यासारखं काही नव्हतं. तो उभा होता ती अतिशय अरुंद वाट होती. एका बाजूला एक कपाट होतं आणि त्या कपाटात एक हडपा होता. तो ज्या खोलीतून बाहेर पडला होता तेथे एक खिडकी होती आणि ती घराच्या पाठीमागल्या बाजूलाच होती. बाहेरच्या खोलीत तिघे शस्त्रधारी सैनिक अधिकाऱ्याच्या मागे हुकमाची वाट बघत उभे होते. अधिकाऱ्यांनी कुणाला एका हाताने जोराने बाजूला ढकलले आणि तो म्हणाला, तू माझ्या मार्गातून बाजूला हो. तू एका देशद्रोही नीच माणसाला तुझ्या घरात आश्रय दिलायस. आतल्या खोलीत कोणी नाही, मग तुझं दार बंद काय? कुणाही भांबावला होता. त्या दाराला अंगचे कुलूप आहे हे त्याला आठवत नव्हतं. तू त्याला आत दडवलायस का? अधिकाऱ्यांनी मान हलवून विचारलं. अधिकारी पाठीमागल्या सैनिकांकडे बघून ओरडला. त्याच्यातील एकानं अगदी सोप्या युक्तीने ते दार उघडलं. ती खोली रिकामी होती. पाचही माणसं अविश्वासाने आत पाहत होती. त्यांनी रागानं तिथल्या खुर्च्या खाली पाडल्या. खाटेखाली बघितलं. अधिकाऱ्यानं रायफलच्या दस्त्यानं खिडकी फोडली. त्याबरोबर एक शिपाई बाहेर शिस्तीत उभा असलेला दिसला. येथून कोणी बाहेर पडलं काय? अधिकाऱ्यानं ओरडून विचारलं. नाही, त्या शिपायानं उत्तर दिलं. नंतर तो अधिकारी रागानं दाराबाहेर उभा असलेल्या कुणाकडे गेला आणि त्यानं विचारलं, या खोलीत कोणी नव्हतं तर बंद का केली होतीस खोली? आतलं सामान सुरक्षित राहावं म्हणून, कुणानं उत्तर दिलं. या खाटायला आणि खुर्च्यांना तू सामान म्हणतो? नाही, पण पूर्वी येथे मी माझा माल भरीत असे, त्यामुळे ही खोली बंद ठेवण्याची मला सवय लागते. गप्प बस. उंबरठावर असलेला अधिकारी त्या खोलीवरून शेवटची नजर फिरवत म्हणाला. तो कुणापेक्षा त्या खोटी बातमी देणाऱ्या माणसाबद्दल अधिक विचार करत होता. बक्षिसाच्या आशेने ठाण्यावर थांबलेल्या त्या माणसाला चांगलंच बक्षीस देण्याचं त्याने ठरवलं होतं. अधिकारी आपल्या सैनिकांसह निघून गेला आणि अचानक आपला पाहुणा अदृश्य कसा झाला या विचारानं तो पुन्हा डोके खाजवत त्या खोलीत शिरला तेव्हा दाराआड लपलेला काळा पाडा बाहेर पडला. तुम्ही इथेच होतात? कधी कधी अगदी साध्या युक्तीनेही भागतं. त्यांनी जोराने दार ढकलावं म्हणून मी ते बंद केलं होतं. त्याप्रमाणेच घडलं आणि मी दाराआड झालो. तुमचे दार फार चांगले आहे. मला इथे उभं राहण्याइतकी जागा मिळाली होती. कुणा त्याच्याकडे आश्चर्याने बघत म्हणाला, तुम्ही अगदी अजब आहात. कुणानं काळा पहाडला पोटभर जेव घातला. नंतर तो म्हणाला, सैनिक जरी या जागेवर पुन्हा नजर ठेवणार नसले तरी ज्यानं तुमच्याबद्दल माहिती मिळवली त्याला अधिकाऱ्यानं लाथाखाली चांगलं बडवलं असणार आणि तो चिडलेला माणूस बाहेर कुठेतरी उभा असणार. चांगली रात्र पडल्याशिवाय तुम्हाला इथून बाहेर पडता येणार नाही. काळा पहाडला कुणाचं म्हणणं पटलं. शिवाय ती गुरुवारची रात्र होती. मैपतरावांच्या अंदाजाप्रमाणे त्याला आणखीन 24 तासाची सवड होती. मध्यरात्रीच्या सुमारास तो तिथून बाहेर पडला. बाहेर पडण्यापूर्वी त्यानं कुणाच्या हॉटेलवर कोणाची नजर नाही याची खात्री केली होती. कुणानं त्याला रस्त्याची माहिती दिली होती. मकाव म्हणजे काय मुंबई नव्हती. शहराच्या विशिष्ट भागातच विजेचा झगमगाट होता.
बाकीच्या घरातून रॉकेलचे दिवे मिणमिणत होते. रस्त्यावर अंधारच होता, त्यामुळे काळा पहाडला जलद हालचाल करणं सोयीचं होतं. तो एका नाक्यावर पोचला आणि कुणानं दिलेल्या सूचनेप्रमाणे तो डाव्या बाजूच्या शेतातून पुढे जाऊ लागला. अर्ध्या तासात तो इच्छित स्थळी पोचला आणि थांबला. त्या ठिकाणी काटेरी तारांचं कुंपण होतं. तिथल्या फाटकावर एक लष्करी गणवेश घातलेला पहारेकरी खांद्यावर बंदूक ठेवून फेऱ्या घालत होता. तसाच एक दुसरा पहारेकरी काही अंतरावर उभा होता. काळा पहाडनं त्या पहारेकऱ्याकडे आणि कुंपणाकडे बघितलं आणि ते कुंपण ओलांडायचे कसे याचा विचार करू लागला. कुंपण 10 फूट उंच होतं. त्या कुंपणाभोवती फेरी घालून तेथे एखादे फाटक असावे की काय आणि त्यातला बंदोबस्त कसा असेल हे पाहावे असा विचार त्याच्या मनात आला. पण त्यानं तो विचार लागलीच मनातून दूर केला. फक्त एकाच ठिकाणचा बंदोबस्त करण्याइतकी ती माणसं खचितच मूर्ख नव्हती. आता एकतर त्या बंद दारातून आत प्रवेश करणे किंवा त्या 10 फूट उंचीच्या कुंपणावरून पलीकडच्या बाजूला उतरणे हे 2 मार्ग होते. त्यानं सुरक्षित अंतरावर राहून आपल्या कमरेच्या पट्ट्यातील छोटा टॉर्च बाहेर काढला आणि कुंपणाच्या आतल्या आणि बाहेरच्या जमिनीची पाहणी केली. आत प्रवेश करण्यासाठी 3 गोष्टींची आवश्यकता होती: उंच काठी, काही आवाज आणि सुदैवाची साथ. 100 यार्ड मागे सरकून त्यानं एका झाडाची मजबूत फांदी तोडून ती तासून त्याला हवा असलेल्या उंचीची काठी मिळवली. आवाज करण्याचं साधनही त्याला मिळालं. एक गंजलेला छोटा डबा जमिनीवर पडला होता. त्यात त्यानं लहान दगड भरले. सुदैवाने गरज त्याला नंतर भासणार होती आणि ती साथ आपल्याला मिळेल अशी त्याने आशा बाळगली होती. त्यानं मनातून ईश्वराची प्रार्थना केली. धावत जाऊन त्याने ती काठी कुंपणापासून काही अंतरावर तिथल्या नरम जमिनीत रोवली आणि पलीकडच्या बाजूला उडी घेत असताना खिशातील तो डबा बाहेरच्या बाजूला फेकला. डब्याचा आवाज झाला, त्यामुळे त्याच्या उडीचा आवाज बाहेरच्या पहारेकऱ्यांना ऐकू गेला नाही. पहारेकरी एकदम सावध झाले. कुठले तरी बटन दाबल्यामुळे सर्व कुंपण प्रकाशित झाले होते. आतून एक अधिकारी फाटकाकडे धावला. त्याच्या मागे 6 माणसं होती. त्या अधिकाऱ्यानं फाटक उघडलं आणि हाताखालच्या माणसांना ओरडून शिव्या घातल्या. काळा पहाड आतल्या भागात भिंतीवर झोपला होता. बरीच लांब उडी मारल्यामुळे तो प्रकाशाच्या कक्षेबाहेर होता आणि काळ्या पेहरावामुळे तो अंधारात मिसळला जात होता. त्याला फक्त आता कुंपणाबाहेर पडलेल्या लांब काठीची भीती वाटत होती. त्यावरून जर अधिकाऱ्यानं आत कोणी उडी घेतली हे ताडलं तर प्रसंग कठीण होता. पण काळा पहाडच्या सुदैवानं यावेळी त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याला सुदैवाने साथ दिली होती. ती काठी पडली होती तिथपर्यंत कोणी गेलं नव्हतं. अधिकाऱ्यानं बाहेरच्या पहारेकऱ्यांना शेलक्या शिव्या दिल्या आणि बरोबरची 6 माणसं आत आल्यानंतर फाटक बंद केलं आणि काही क्षणात ते दिवे मालवण्यात आले. काळा पहाडनं दीर्घ निश्वास सोडला आणि त्यानं आपल्या पुढली हालचाली सुरू केल्या. त्याला अंधारातही काही अंतरावरील तो उंच मनोरा दिसत होता. त्या मनोराकडे जाताना तो पायाखालील जमीन तपासून पावलं टाकत होता. थोड्या अंतरावर जाताच त्याला त्या मनोऱ्याच्या उजव्या बाजूची इमारत दिसली. तो लहानसा बंगला होता. तो त्या बंगल्याच्या एका उघड्या खिडकीजवळ सरकला. त्यानं आत डोकावलं. फाटकाबाहेरचा चौकशी करणारा तो अधिकारी खाटेवर बसून काहीतरी पुस्तक वाचत होता. त्याचा एक शिपाई आत आला आणि त्यानं खाटेजवळच्या छोट्या टेबलावर चहाचा प्याला ठेवला. काळा पहाडने त्या छोट्या बैठ्या घराभोवती प्रदक्षिणा घातली. ती तिथे पारा करण्यासाठी बांधलेली इमारत आहे त्याच्या लक्षात आलं. ज्या अर्थी त्या जागेचा इतका बंदोबस्त करण्यात आला होता त्या अर्थी तो शोधत होता ते गुप्त वायरलेस स्टेशन इथेच असलं पाहिजे हे उघड होतं. पण ते त्या बंगल्यात नव्हतं आणि त्या छोट्या मनोऱ्याखेरीज तिथे दुसरी इमारत नव्हती. मनोऱ्याचा उपयोग एरियल लपवण्यासाठी करण्यात आला असावा, तेव्हा ते वायरलेस स्टेशन तिथल्या जमिनीखाली कुठेतरी असावं असं त्याने तर्क केला. थोडासा शोध घेतल्यानंतर त्याला त्या मनोऱ्याजवळ एक छोटा चौथरा आणि त्या चौथऱ्यात बसवलेले लोखंडी दार दिसले. त्यानं आपल्या जवळची चावी काढली, पण त्या दाराचे विशिष्ट प्रकारचे कुलूप तो उघडू शकला नाही. ते दार कोणत्या युक्तीने उघडावे याचा तो विचार करत असताना त्यानं पावलांचा आवाज ऐकला आणि तो त्वरेने चौथऱ्यापासून दूर सरकला. तो अधिकारी बंगल्यातून बाहेर पडून सरळ त्या चौथऱ्याजवळ आला आणि त्यानं त्या जवळच्या चावीनं ते दार उघडलं आणि तो आत जाताच पुन्हा दार बंद केलं. 5 मिनिटांनंतर तो अधिकारी पुन्हा बाहेर आला आणि त्यानं त्या दाराला कुलूप लावलं. त्यानं बंगल्याच्या रोखाने 5 पावलं टाकली असतील, तो कशाला तरी अडखळून इतक्या जोराने तो खाली आदळला की त्याच्या शरीरातील सर्व हवा बाहेर पडली होती. तो उठला
आपण कशाला अडखळलो हे शोधून काढण्याचा त्यानं प्रयत्न केला, पण तसं काही त्याला सापडलं नाही. नंतर तो लंगडतच बंगल्यात शिरला. काळा पहाड काही क्षण थांबला. नंतर त्यानं त्या अधिकाऱ्याच्या खिशातून काढून घेतलेल्या चावीनं ते जाळीदार दार उघडलं आणि समोर दिसणाऱ्या पायऱ्या उतरून तो त्वरेने खाली गेला. पायऱ्या उतरण्यापूर्वी ते दार त्याने चावीने बंद करून घेतलं होतं. त्या पायऱ्या उतरल्यानंतर त्याला एक लहानशी जागा दिसली. त्या जागेच्या पलीकडच्या कोपऱ्यात खाली उतरण्यासाठी आणखीन कितीतरी पायऱ्या होत्या. त्या पायऱ्यांजवळ थांबून त्यानं कानोसा घेतला. त्यानं उजव्या बाजूच्या दाराजवळ गेला आणि ते त्यानं सावधगिरीने उघडलं. त्याबरोबर आतल्या दिव्याचा प्रकाश बाहेर पडू लागला. आतली खोली पाहता येईल इतकं दार उघडल्यानंतर तो थांबला. त्याला पलीकडच्या कोपऱ्यात वायरलेस दिसला. त्याच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यात एक माणूस झोपला होता. काळा पहाडनं आपल्या कमरपट्ट्यातून क्लोरोफॉर्मची बाटली काढली आणि कापसाच्या बोळ्यावर ओतून तो पावलं न वाजवता त्या निद्रिस्त माणसाजवळ पोचला. त्या माणसाला आपण कुठेतरी बघितलंय असं त्याला आठवलं. नंतर तो उस्मानिया वकिलातीतील कुबडा टायपिस्ट आहे त्याच्या लक्षात आलं. तोच कारस्थानी टोळीचा मुंबईतील प्रमुख सुलतान होता. त्यानं तो सफाईनं कापसाचा बोळा सुलतानाच्या नाकावर काही क्षण दाबून धरला. सुलतान आता कित्येक तास शुद्धीवर येण्याची शक्यता नव्हती. नंतर त्यानं ते वायरलेस यंत्र तपासायला सुरुवात केली. तसं करताना काला पहाडलाही अशक्य वाटणाऱ्या काही गोष्टी जगात आहेत हे त्याच्या लक्षात आलं. त्या ठिकाणी अनेक यंत्र, बटणं, स्विच होते, पण त्याला त्यातलं काही समजेना. प्रयोगादाखल एखाद्या बटनाला किंवा यंत्राला हात लावण्याची त्याची छाती नव्हती, कारण त्याबरोबर अर्धा मुंबई प्रांत उद्ध्वस्त होण्याची शक्यता होती. काळा पहाडचा पराभव झालाय हे त्याच्या लक्षात आलं. वायरलेसचे ते यंत्र त्याच्या पुढ्यात असतानाही तो काही करू शकत नव्हता. सुलतान शुद्धीवर येईपर्यंत त्याला थांबायला हवे होते व त्याने ठरलेल्या वेळेपूर्वीच रेडिओ लहरीचा हायड्रोजन बॉम्ब स्फोट केला तरी ते त्याला समजणार नव्हते. काळा पहाडला ट्रान्समीटरचं काही ज्ञान नाही हे लक्षात येतं सुलताननं त्याला फसवलं असतं, पण तोही प्रयोग करून बघायला खूप थांबावं लागणार होतं. तो तितका वेळ थांबवू शकत नव्हता. तो काय करावं याचा विचार करत असताना पाठीमागे काहीतरी आवाज झाला असं त्याला वाटलं. तो त्वरेने बाजूला सरकला. पिस्तुलाचा आवाज झाला होता व काळा पहाड खाली कोसळला होता.